गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे निष्पाप हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नांदगाव शहर कडाकडीने बंद. नांदगाव शहरातील व्यापारी वर्ग यांनी देखील स्वतःची दुकाने बंद करून उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन निषेध मोर्चात सहभागी झाले. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात निर्दोष लोकांचे बळी गेले असून या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण भारतात आक्रोश व्यक्त होत असून ठिकठिकाणी मोर्चे काढून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत कठोर ते कठोर कारवाईची मागणी केली जात असताना दरम्यान आज नाशिकच्या नांदगाव शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी नांदगाव शहर बंदची हाक दिल्याने शहरातील व्यापारी वर्गाने दिवसभर आपले व्यवहार बंद ठेवत 100% बंद ठेवून या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून शहरात सगळीकडे शुकशुकाट दिसून आले. आजच्या या बंदला सर्व व्यापारी संघटनांसह मुस्लिम समाज व अन्य सर्व समाजाने आपला व्यवसाय बंद ठेवून समर्थन दिले. दुपारी 4 वाजता सकल हिंदू समाजाने शहरातून मोर्चा काढत हुतात्मा चौक येथे पाकिस्तानी प्रतिकात्मक झेंड्याचे दहन करत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नांदगाव पोलीस विभागाला लेखी निवेदन देत तीव्र निषेध व्यक्त केलाय. आजच्या या संकटकाळ परिस्थितीत युवकांनी या महापुरुषांचे विचार अनुसरण करून तसंच राष्ट्रचिंतनाची खूप मोठी गरज आहे. ज्याप्रमाणे या भ्याड काश्मीर हल्ल्यात जे आपले काही भारतीय नागरिक हिंदू नागरिक हे शहीद पडले, यांचा आत्मघाती हल्ला त्या ठिकाणी आतंकवाद्यांनी केला, बरोबर आहे, हत्या केली. त्या हत्येत त्या ठिकाणी ज्याप्रमाणे मुस्लिम लोकांनी तिला सहकार्य केलं, वकील साहेब त्यांनी काहींनी हॉटेल दिल्या, काहींनी त्यांना रहिवासासाठी जागा दिली, त्याचप्रमाणे इथं असे काही मुस्लिम बांधव होते त्यांनी त्या आतंकवाद्यांना 3 ते 6 महिन्यापासून एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.